नमस्कार मंडळी, वर्षाच फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे दोडक्याची भाजी. यासाठी लागणारं साहित्य आहे: 2 कांदे मी कापून घेतले आहेत, 1 टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतला आहे, चण्याची डाळ घेतली आहे, तेल आणि मीठ. आणि लागणारे मसाले आहेत: हळद, लाल मिरची पावडर, सुके धण्याची पावडर, जीरा आणि मोहरी. अर्धा किलो दोडका मी साफ करून कापून घेतला आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले. आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. आता आपण जिरे टाकून घेऊ. आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा तेलामध्ये परतून पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचा. कांदा ब्राऊन झाला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची. टोमॅटो चांगला मऊ शिजेपर्यंत परतू द्यायचा. आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. आता 1 चमचा मिरची पावडर घालून घेऊया. अर्धा चमचा धण्याची पावडर, गरम मसाला असेल तर तोही घालू शकता. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून घेऊया. आता यामध्ये आपण दोडका घालून घेऊ. आता यामध्ये ही डाळ घालून घ्यायची. दोडका पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. दोडका ह्या मसाल्यामध्ये पूर्ण परतवल्यावरती दोडक्याचा कडवटपणा कमी होतो. आता यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. हे पूर्ण मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपल्याला हवं असेल तेवढं पाणी घालून घ्यायचं. आता दोडक्याला उकळी आल्यावरती 15 ते 20 मिनटं आपण स्लोवरती झाकून ठेवू. 15 ते 20 मिनटानंतर शिजून तयार आहे आपली दोडक्याची भाजी. तयार आहे आपली दोडक्याची भाजी. तर अशा पद्धतीने भाजी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.